कोल्हापुरात एक असा प्रभाग आहे जिथे कोल्हापूर महापालिकेतील सगळ्यात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे। कारण इथे सतेज पाटलांना मिळाला आहे मोठा धोका। कारण कधी काळचा जवळचा नेता शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। एवढंच नाही तर त्यांच्यासोबत जवळपास 35 आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शारंगधर देशमुख हे प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। मात्र जवळचाच नेता फुटल्याने त्यांना घेरण्यासाठी सतेज पाटलांनी चारही बाजूने ताकद लावायला सुरुवात केली आहे। काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। पण खरंच शारंगधर देशमुख हा एवढा महत्त्वाचा नेता होता का, हेच सांगतो या व्हिडिओतनं। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। देशमुख यांची ताकद पाहिली तर मागील काही वर्षांमध्ये कोल्हापूर दक्षिणच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती। साम दाम दंड भेद या राजकारणात देशमुख आघाडीवर होते। कोल्हापूर महापालिका निवडणूक असो किंवा गोकुळची निवडणूक, शारंगधर देशमुख हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत। देशमुख हे सतेज पाटलांच्या इतक्या जवळचे होते की जर एखाद्या वेळी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली तर देशमुख हे पत्रक काढून त्या टीकेला प्रत्युत्तर द्यायचे। त्यामुळे क्षीरसागर आणि महाडिक यांच्या नजरेत देशमुख राहिले। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर अंतर्गत घडामोडी घडल्या आणि देशमुख यांनी सतेज पाटील यांची साथ सोडली।